नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे आपल्या सुवर्ण निवास व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। पहिला तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल आपण कशाविषयी बनवला होता। तर पहिला व्हिडिओ आपण हा जो आपला तेलाचा डब्बा आहे हे बघू शकता तुम्ही। हे जेमिनीचा तेलाचा डब्बा आहे, आपल्याला कंपनीशी काही घेणं देणं नाही, तेलाचा डब्बा आहे। तर ह्या डब्यापासून 10 रुपयात पुण्य कसं कमवायचं हा आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि भरपूर असा प्रतिसाद आपल्या सर्व प्रेक्षकांनी मायबापांनी आपल्याला दिला। तर जवळजवळ 400-500 के पर्यंत आपला तो व्हिडिओ गेलेला आहे। तर असाच सपोर्ट राहू दे आपल्या पाठीशी। आणि परत एकदा आपण तेलाच्या डब्याचाच व्हिडिओ बनवायला लागलोय। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ काय आहे तो पण तुम्हाला समजेल। आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात। तर व्हिडिओसाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते तुम्हाला अगोदर दाखवतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ काय आहे तो पण 100% बघा। तर ह्यो घेतलेला आहे आपण पत्र्याचा तेलाचा डबा, पत्र्याचा आहे बघा। त्याच्यापासून आपण इंटरेस्टिंग वस्तू बनवणार आहे एक। त्यासाठी आपण घेतलेले आहे फेविकॉलची बाटली, ही कैची आणि ह्यो आपला घोटीव कागद पेपर आहे बघा। आपला हा साधा पेपर आहे घोटीव, हे बघू शकता तुम्ही, वाचतोय कागद आहे साधा। आणि कैची आपण त्याच्यासाठीच घेतली, हा कागद कापण्यासाठी। तर चला प्रत्यक्ष आपण आता व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि व्हिडिओ खूप भारी पण आहे। आणि याच्यापासून ह्या तेलाच्या डब्यापासून काय वस्तू तयार होते तुम्हाला तर पाठीमागच्या वेळेसच आपण सांगितले की तेलाचे रिकामे डबे जे आहेत ते लय झालं भंगारामध्ये किती रुपयाला जातो हा तेलाचा डबा? 5 रुपये, नाही तर 10 रुपयाला हा तेलाचा डबा विकला जातो। परंतु हा तेलाचा डबा 5 आणि 10 रुपयात विकण्यापेक्षा 5 आणि 10 रुपयात काय होतं आहे, आज वडापावसुद्धा 20 रुपयाला झालेला आहे आणि 10 रुपयात काय येतं आहे बघा। आणि एवढा मोठा डबा आपण तेलासहित किती, आज जेमिनी डब्याची किंमत आहे 2160 रुपयाला। सध्या आपल्या खेडेगावामध्ये मिळतो, सिटीमध्ये काय माहीत नाही आपल्याला कितीला जेमिनीच्या डब्याची किंमत, पण जेमिनीचा डबा सध्या आपल्या खेडेगावात 2160 रुपयाला भेटतो आहे। आणि आपण भंगारात परत त्याच्यानंतर तेल ओतून झाल्याच्यानंतर हा डबा भंगारात देऊन टाकतो किंवा कुठेतरी टाकून देतो किंवा 10 रुपयाला विकून टाकतो। तर 10 रुपयाला विकून न टाकता ह्या तेलाच्या डब्याचा उपयोग आपण पाठीमागच्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवला आहे, तसंच आज पण ह्या तेलाच्या डब्याचा उपयोग काय होतो आहे ते चला बघू आपण। तर करूया आपण प्रत्यक्ष आता ह्या व्हिडिओला सुरुवात। तर ह्यातलं आपण ह्याच्यात तेल नाही, तेल सगळं संपलेलं आहे। आणि आता ह्याच्यापासून आपण आता वस्तू काय बनवतो आहे ती बघू शकता तुम्ही। आता पहिल्यांदा तर आपल्याला हा डबा घ्यायचा आहे पुसून व्यवस्थित करून, कारण ह्याच्यावरती तेलकट डाग असतात आणि तेलकट डाग असल्याच्यानंतर हा डबा आपण जे आता काय त्याला हे करणार आहे व्यवस्थित, त्याच्यासाठी त्याला पुसून घेणं आपल्याला गरजेचं आहे। ते त्याला जे पहिले पुष्ट वगैरे काय असतील ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे बघा सगळं, कारण जे तेलकट आहे तेलकटामुळं काहीच होऊ शकत नाही। तेलकटामुळं जरा आपल्या डब्याला जे काय करायचं आहे ते तेलकटामुळं होऊ शकत नाही, म्हणून आपल्याला पहिल्यांदा तर हे सगळं काढून घ्यायचं आहे। तर बघा हे स्टिकर लावलेलं होतं आणि त्याला काहीतरी चिटकवलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे। ते बघू शकता तुम्ही, स्टिकर चिटकवण्यासाठी गम लावलेला होता, ते काढून घ्यायचं आपल्याला सर्वप्रथम सगळा। तेलकट भाग पण आपल्याला सगळा पुसून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपण खराब कपडा घेतलेला आहे। तुम्ही म्हणता नवीन चांगला कपडा कशाला खराब करता, कारण व्हिडिओ बघणारे आपले लोक लय हुशार असतात, ते म्हणतील तुम्ही चांगला कपडा कशाला खराब करता, म्हणून आपण हा जुना कपडा घेतलेला आहे खराब झालेला। आणि हे जो आहे तो तेलकट भाग आपण सगळा हा पुसून काढतो। तर झाला आहे आपला हा पूर्णपणे असा हा पुसून डबा, त्याला काही तेलकट भाग नाही। आता सगळी जाळी ही काय लागलेली असेल तर काढून घेतली आपण, ओके। तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, हा पेपर घ्यायचा आहे। हा घोटीव पेपर आहे, हा सहजपणे बाजारात कुठं पण उपलब्ध, म्हणजे दुकानात ह्याच्यात किंवा आपण जे लहान मुलांची किंवा शाळेतल्या मुलांची विद्यार्थ्यांची जी पुस्तकं वह्या असतात त्याला आपण हा कवर बसवण्यासाठी हा कागद वापरतो। आतल्या साईडने आहे हा पांढरा आणि बाहेरच्या साईडने आहे बघा हा रंगीत पेपर, बघू शकता तुम्ही।
तर हा रंगीत पेपरचं तुम्ही म्हणता आता ह्याला काही पुस्तकाला कवर बसवायचं आहे का, तर तसं नाही करायचं. तर आपण आता प्रत्यक्ष चालू करतोय आता ह्या डब्याचा आणि ह्या कागदाचा काही विषय तयार करायला लागले ते बघू शकता तुम्ही. तर आपण सर्वप्रथम आता हे घेतलेलं आहे आपण कॅमेलिनचा व्हाईट ग्लो, हे म्हणजे गम आपला, डिंक म्हणा किंवा फेविकॉल, याला काय पण म्हणू शकता तुम्ही तुमच्या भाषेत. तर चला आता आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि आपण जो पेपर आहे तो रंगीत बाजू आहे जी आहे आपली ती अशी खाल्ल्या साईडने करायची आणि जो पांढरी बाजू आहे ती आपल्याला वरती करायची. तर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो आपण गम घेतलेला आहे त्याचं टोपण खोलायचं आणि गम घेतला आहे तो गम आपल्याला हे गम अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती टाकायला सुरुवात करायची. हाताने अजिबात करायचं नाही कारण हात चिटकतात किंवा हात घाण होते, त्याच्यामुळे आपण हाताने काही करायचं नाही याला. तर आपल्याला अशा पद्धतीने गम टाकून घ्यायचा आहे. हे आपलं फेविकॉल आहे आणि सहसा काळजी घ्यायची आपल्याला की कोपऱ्यांना व्यवस्थित चिटकला पाहिजे. कारण आपण जो केलं आहे तेही नाही झालं पाहिजे, खराब नाही झालं पाहिजेत म्हणून हे, किंवा त्याचं निघलं नाही पाहिजेत म्हणून आपल्याला व्यवस्थित असा गम टाकून घ्यायचा आहे सगळीकडे. तर बराचसा आपला गम टाकून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे गम टाकला आहे आपण पूर्णपणे असा. आणि त्याच्यानंतर आपल्याला असा डबा मांडून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता तुम्ही, आपण असा डबा मांडलेला आहे. आणि डबा मांडल्याच्या नंतर आपण ही दुसरी जी बाजू आहे ती डब्यावरती आपल्याला अशी करायची आहे अशा पद्धतीने. तर ही अशा पद्धतीने आपली ह्या बाजू आपल्याला चिटकवून घ्यायच्यात. हे बघू शकता तुम्ही, ही वरची बाजू चिटकून झालेली आहे आपली. आता खालची बाजू आपण अशा प्रकारे असा डबा करून घेऊ आपण. हे पण गम लावलेला आपण असा चिटकून घेऊ. बघू शकता तुम्ही. आणि हे राहिलेलं ते असं आपल्याला मुडपून परत आतल्या साईडने चिटकून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हे व्यवस्थित जरा असं ओढून व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे बघा आपल्याला. तर हे सहजपणे चिटकून गेलं आहे आपलं, कारण फेविकॉल असल्यामुळं त्याचा धर्मच आहे तो चिटकण्याचा, त्याच्यामुळे व्यवस्थित चिटकलं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता आता तुम्ही की हा डबा पहिला कसा होता आणि समोरच्या बाजूने आता कसा झाला आहे डबा, बघता ना तुम्ही. आता ह्या डब्याचं रंगरूपच बदलून गेलं आहे, म्हणजे ह्याला डब्याला पार्लरसारखं काम केल्यासारखं झालं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जी राहिलेली बाजू होती ती आपल्याला अशा पद्धतीने ह्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला थोडीशी कापून घ्यायची व्यवस्थित कोपरा बघून. आणि ह्या बाजू बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने पण चिटकून घ्यायचं. हे पॅकिंग कसं करतो आपण तशा पद्धतीने हे पॅकिंगसारखं आपल्याला असं चिटकून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपण आता हे चिटकून घेतले. आणि ही राहिलेली बाजू परत आपण अशा पद्धतीने ह्याच्यावरून चिटकून घेतोय आपण. तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपला डबा सध्या ही फ्रंट बाजू, वरची बाजू आणि साईडने बघू शकता किती मस्त झाले का ना. आता ही
तर आता तुम्ही म्हणता इकडची बाजू राहिली, तर त्याच्यासाठी आपल्याकडे पेपर आहे. तर आपण हा पेपर त्याच्या मापाने आपण कापून घेऊया, किंवा जास्त झाला तरी काय हरकत नाही, कारण कागदाचा कलर हा आपल्या एकच आहे दोन्ही कागदांचा, त्याच्यामुळे काही अडचण नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने आता आपण घेऊया कापून. तर आता आपण हा दुसरा जो पेपर अर्धा केलेला आहे ते आता आपण काय करू, असा परत एकदा रंगीत बाजू जी आहे ते खाल्ल्या साईडला आणि पांढरी बाजू ते वरच्या साईडला घेतलेली आहे ना. ही जी आपल्या डब्याची राहिलेली बाजू आहे ती माप घेण्यासाठी आपण काय करूया, ह्याच्यावरती मांडायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि जो राहिलेला कागद आहे ते आपण चिटकवू पण शकतो, आणि चिटकावल्याच्या नंतर जरा थोडासा खराब दिसेल म्हणून आपण काय करायचं आहे, राहिलेला जो पेपर आहे तो असा कात्रीने आपल्याला घ्यायचा आहे कापून. तर हा राहिलेला पेपर आपण घेतला आहे कापून, आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्यावरती लावतो आहे आपला गम. या अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती गम लावून घेतो आहे. कोपऱ्याला सहसा नीट व्यवस्थित लावा, म्हणजे कोपरं निघत नाही. तर कोपऱ्याला जर व्यवस्थित नाही गम बसला तर मग कोपरं निघण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्याच्यामुळे सहसा जास्त करून कोपऱ्याला आणि कडेला लावण्याचा प्रयत्न करा. बाकीचा परत आपण यामध्ये पण लावू शकतो आपण. आणि हे चांगलं चिटकत असल्यामुळे आपल्याला काय एवढं जास्त गम वापरण्याची गरज नाही. फक्त जे कोण आहे त्याच ठिकाणी हे बघू शकता तुम्ही, या डब्याचा व्यवस्थित बसले बघा सगळं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या अशा पद्धतीने माप घेऊन आपल्याला आता हा डबा मांडायचा आहे बघा आपल्याला. आणि त्याच्यानंतर जी राहिलेली बाजू आहे ही आपली पाठीमागची बाजू आपली राहिलेली होती शिल्लक चिटकवायची, तर ही पाठीमागच्या साईडने आपण घेऊया आता हा गम चिटकवून. त्याच्यानंतर जो आपला भाग होता हा राहिलेला शिल्लक थोडा थोडा दिसत होता ते पण आपण घ्यायचं चिटकवायला. तर त्याच्यासाठी आता आपण एक साईडने डबा आपण उभा करू शकतो. त्याच्यानंतर इकडली साईड आपण हे करून घेऊया, चिटकून घेऊया. सहजपणे का चिटकून जातं इकडची पण साईज. झाली आपली चिटकून मस्तपैकी. आणि राहिलेला पेपर, कारण राहिलेला पेपर इथं राहिला होता आपलं थोडंसं, म्हणून ती आपण वरती ठेवून राहिलेली बाजू पण आपण घेऊया आता इकडून चिटकून. तर आता कपड्याने आपण थोडंसं जे गम जे काय बाहेर वगैरे काय कुठं आला असेल ग्लू वगैरे तर तो घेऊया आपण कपड्याने पुसून. हा खराब कपडा होता त्यानेच घेतलं आपण पुसून मस्तपैकी असा. आता व्यवस्थितपणे बसलं आहे बघा आपलं चिटकून सगळं. आणि आता थोडीशी आपली इथली बाजू राहिली होती ती नाही चिटकवली तरी चालते आणि चिटकवली तरी चालते. तर आपल्याकडे आहे पेपर उपलब्ध म्हणून आपण ती राहिलेली बाजू पण आपण घेऊया आता चिटकून. बाकीचं राहिलेलं पेपर घेऊया आपण इथून कापून. त्याच्यानंतर आपण लावूया ह्याच्यावरती ग्लू. हा अशा पद्धतीने आपण कोणाला मगाच्यापासून बघताय तुम्ही आपण कोण्याला जास्त करून असा ग्लू लावून घेतोय आणि त्याच्यानंतर मध्येपर्यंत असा लावून घेतोय आपण. तर हे झालं बघा आपलं आता हे पण. आणि हा राहिलेला आपण भाग घेतला चिटकून अशा पद्धतीने. आणखीन थोडासा राहिला आहे भाग त्याच्यासाठी पण आपण घेऊया थोडंसं कापून.
हे जो साईडने फाटलेला होता तो पेपर घेऊ आपण काढून. त्याच्यानंतर ह्याला पण आपण घेऊया आता ग्लो लावून. हा फेविकॉलचा गम आहे बघा आपला, म्हणजे डिंक आहे. तर झाला याचा पण डिंक लावून आपला. आणि हा घेऊया राहिलेला भाग आपण झाकून मस्तपैकी असा. हे झाला बघा झाकून आता. तर व्यवस्थित झाकलाय आता. तर बघू शकता मित्रांनो, आता हे कुणीतरी म्हणून का हे तेलाचा डबा आहे. विश्वास बसेल का आता हा तेलाचा डबा आहे म्हणून कोणीतरी म्हणून का हे काहीतरी गिफ्ट आहे किंवा काहीतरी आहे असं वाटणार का नाही? वाटतंय का हे तेलाचा डबा आहे म्हणून कुठल्या तरी अँगलनी? सांगा तुम्ही. वाटतं हा तेलाचा डबा आहे? अजिबात नाही. तर आता तुम्ही म्हणता हे केलं व्यवस्थित, हा तेला डबा चांगला दिसतोय, पण ह्याचा उपयोग काय आहे? बरोबर आहे, तुम्हाला पडणारा प्रश्न तेच आहे की ह्याचा उपयोग काय आहे. तुम्ही चिटकवलं हे काय शोसाठी आहे का? तर ह्याचा उपयोग शोसाठी पण होऊ शकतो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी माझ्या ह्या पोरीला हा डब्बा गिफ्ट देणार आहे. तर तुम्ही म्हणता गिफ्ट कशासाठी? तिचा बड्डे आहे का? तर हा तिचा बड्डे आलाय जवळ आता, म्हणजे पुढच्या महिन्यात तिचा बड्डे आहे. आणि त्याचा उपयोग हा बड्डेमध्ये कसा करू शकते आणि दुसरा पण उपयोग काय आहे तर चला मी दाखवतो तुम्हाला. तर ह्याचा उपयोग काय आहे ते. श्राव इकडे का बाळा, खुर्ची घेऊन ये तुझी. घेतलीस खुर्ची? तर मित्रांनो ही तिची खुर्ची आहे आणि हा झाला तिचा टेबल. ही खुर्ची तिची बसायला आणि हा टेबल. हा टेबलवरती तुम्ही केक मांडू शकता. कारण आपल्या घरात कधी कधी आता तुम्ही म्हणा प्रत्येकाच्या घरात टेबल असतात, काही काहीच्या घरात नसतो. म्हणजे आमच्याच घरात टेबल नाही. तर आम्ही हा केक ठेवण्यासाठी पण होऊ शकतो ह्या डब्याचा उपयोग, रिकाम्या तेलाच्या डब्यापासून. आणि दुसरा उपयोग तुम्हाला दाखवतो आणखीन एक, की ह्याच्यावरती आपण रंगीत कलरची जी आहे आपली काय म्हणते त्याला उशी तर सगळ्याच्या घरी उपलब्ध असते, आमच्या बी आहे. तशी उशी ह्याच्यावरती मांडू शकतो आपण. आणि दुसरं म्हणजे उतर रे बाळा, ये इकडून. आणि हे खुर्चीचा पण उपयोग झालेला आहे बघ ना त्यांच्याकडं. आवडलं का ना मित्रांनो तुम्हाला? मोठ्याने सांग. तर ही बसायला लहान लेकरांसाठी खुर्ची पण होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे त्यांना बड्डेला वगैरे केक ठेवण्यासाठी. आता असा आपण डबा ठेवला असता तर हा डबा चांगला दिसला असता का तुम्ही सांगा? आणि दुसरा उपयोग पण काय होऊ शकतो मित्रांनो, की बऱ्याच ठिकाणी आपली जी लहान मुलं असतात ती खाताना डब्यावर मांडून खात्यात किंवा काहीच्या घरी टेबल असतो. तो टेबल कधी उंच असतो तर कधी छोटा असतो. तर त्यावेळेस त्या लहान लेकराला जेवा येत नाही किंवा आपण नादवण्यासाठी आपण काय करत असतो की त्यांना डब्यावरती खाऊ देतो. पण आता असा कलरचा रंगीत डबा बघून त्यांना पण भारी वाटणार. आणि जिथे एक घास खाणार तिथं 2-4 घास खाणार लेकरं. बरोबर का श्रावू? आता तुला ही डबा कसा वाटतोय? एक नंबर वाटतंय ना? मग तो हा डब्याचा उपयोग असा तुझा डायनिंग टेबल म्हणून पण करू शकते आहे ना. ह्याच्यावरती प्लेट ठेवली तर तो इथून जेवू शकते आहे ना, खाऊ शकते काय पण. हां, बड्डेला केक कापायला होऊ शकतोय तुला. परत तो ह्याच्यावरती उशी टाकून तो ह्याच्यावरती बसू पण शकते. तर मित्रांनो बघा, हा तेलाच्या डब्यापासून आपण हा बनवलेला जुगाड आहे. तर तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास सुवर्ण निवास हा आपला यूट्यूब चॅनल आहे, सुवर्ण निवास व्लॉग. त्याला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण आपल्या लहान मुलांसाठी जेवणाचा डायनिंग टेबल किंवा बड्डेचं केक ठेवण्यासाठीचा टेबल आहे ना, किंवा त्याच्यावरती बसण्यासाठी उशी टाकून असा जुगाड बनवू शकतो. तर आवडले असल्यास नक्की लाईक करा आहे ना श्राव? काय म्हणायचं त्यांना? लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय, भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या जुगाड व्हिडिओमध्ये. बाय बाय. हां,
धरा तुमचं गिफ्ट. आवडलं ना?